मुंबई महापालिकेतील 227 वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी न करता नियोजित टप्प्यांमध्ये केली जाईल। एका वेळी फक्त 2 वॉर्डांची मतमोजणी होणार आहे। संपूर्ण मुंबईत जास्तीत जास्त 46 वॉर्डांची मतमोजणी एका टप्प्यात केली जाणार आहे। या पद्धतीमुळे उपलब्ध मनुष्यबळ प्रभावीपणे वापरता येणार आहे। मतमोजणी प्रक्रिया अधिक सुकर आणि नियोजित पद्धतीने पूर्ण होईल। मात्र या व्यवस्थेमुळे काही वॉर्डांचे निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महानगरपालिकेची मतमोजणी टप्प्याटप्प्याने होणार आहे। एका वेळी केवळ 2 वॉर्डांची मतमोजणी केली जाईल। मुंबईतल्या मतमोजणीबाबतचे हे काही महत्त्वाचे मुद्दे। एका टप्प्यात जास्तीत जास्त 46 वॉर्डांची मतमोजणी होईल। 23 अधिकारी मतमोजणीची जबाबदारी सांभाळणार आहेत। काही वॉर्डांचे निकाल त्यामुळे उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे।